शहरातील मटण, चिकन आणि बीफ विक्री करणाऱ्या दुकानांसाठी स्वतंत्र कचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली लागू करावी अशी मागणी नगरसेविका श्रद्धा किरण पवार यांनी केली आहे। सोलापूर शहरात मटण, चिकन आणि बीफ विक्री करणाऱ्या अनेक दुकानातून दररोज मोठ्या प्रमाणात जैविक कचरा, रक्तमिश्रित पाणी, हाडे आणि इतर सेंद्रिय अवशेष निर्माण होतात। या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो सार्वजनिक नाल्यांमध्ये किंवा ड्रेनेज लाईनमध्ये सोडला जात असल्याने शहरात दुर्गंधी, अस्वच्छता, नाले तुंबणे तसेच डास माशांची वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महानगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता या व्यवसायांसाठी स्वतंत्र कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन शुल्क आकारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच वार्षिक परवाना नूतनीकरण करताना स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनाची सक्ती करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे। नगरसेविका श्रद्धा पवार यांनी या व्यवसायांसाठी स्वतंत्र कचरा टँक, द्रव कचऱ्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था आणि त्यासाठी स्वतंत्र कर आकारणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच शहरातील स्वच्छता व्यवस्थेलाही चालना मिळेल असा दावा त्यांनी केला आहे। आता या मागणीवर महापालिका प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे मटण, चिकन आणि बीफ विक्रेते तसेच शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।